है। आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है। यार की शादी है, मेरे दिलदार की शादी है। आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है। लगता है जैसे सारे संसार की शादी है। आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है। आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है। आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है। आज मेरे आपल्या सर्वांचे लाडके पाहिजे प्रथमतः आपले तुळशीबाई हे खूप लांबून आले, लंडनच्या बीडवरून आले आणि तसेच त्यांचे आत्ताच पिंपरी महानगरपालिका पोलीस प्रशासन झाले. आता त्यांचं चला तर आज लग्न आहे, साखरपुडा चालू आहे. तर आता साखरपुडा चालू आहे, चालू आहे. हे आम्ही सगळे कामाचे बघायला आमचा एंगेजमेंट झालेली आहे आता. या ठिकाणी आता साखरपुडा संपन्न झालेला आहे, आता हळदीची तयारी करायची आहे. जितनी यादा उतनी वफा, जितनी यादा उतनी वफा. एक नजर प्यारे से देख लो, फिर से जिंदा कर दो. तू मिले दिल खिले, और जीने को क्या चाहिए. हाँ तू मिले दिल खिले, और जीने को क्या चाहिए. ना हो तू उदास, तेरे पास पास मैं रहूंगी जिंदगी भर. ना हो तू उदास, तेरे पास पास मैं रहूंगा जिंदगी भर. सारे संसार का प्यार मैंने. ऐसा देव गणेश तो वधुवरा, उद्यात सदा मंगलम. शुभमंगल सावधान. मध्ये निखिलजी बोला बोला. फायनली आणि आपण बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. कुणालजी स्माईल या ठिकाणी बघू शकतात नवरदेव. अशा ठिकाणी आमचे पाटील कुणालजी यांचा विवाह इथं संपन्न झालेला आहे. आपण बघू शकता तेलेभोतीची कावडीचे जरी यांचा आशीर्वाद घेताना कुणालजी
पार पडलेलं आहे. सगळे लग्नाला आले, मस्त एन्जॉय आला. पण होत आहे कुणाजीला आशीर्वाद देण्यासाठी लग्नाची कावडीची मानकरी पुजारी आलेले आहेत. त्यांनी आशीर्वाद दिला आहे नवरदेव आणि नवरीला. आणि या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. सगळे या हे सगळे देखील सगळे घेशील वर का नंतर पाणी पडलेलं आहे. काही लोकांनी काही समाजकंटकांनी त्यांनी काय झालं प्लॅनिंग सगळं ते पुसकटून टाकलं आणि रात्रीचं प्लॅनिंग झालेलं आहे. ओके म्हणजे नाही का चुकलं आहे त्यांचं. कुणालजींची अपेक्षा नव्हती पण नवरदेवाचा तोंड पूर्णपणे सुकलेला आहे. तुम्ही पाहू शकता. निखिलजींच्या अध्यक्षतेखाली आणि सुजयजींच्या नेतृत्वाखाली विवाह सोहळा अत्यंत सुंदरपणे संपन्न झालेला आहे. नवीन भावी नवरदेवांचे इकडनं गेलो बाबा चालू आहे ना निखिल भारत माता घ्या. वंदे मातरम. वंदे मातरम. इकडे आमचे भाचे कुणालजी कुत्रे यांचा शुभविवाह पार पडलाय. या शुभविवाही साक्षात देवी देवतांचा आशीर्वाद त्यांना लाभला आहे. त्यांच्या काही मनातील इच्छा असतील त्या नववधूच्या त्या पूर्णत्वास जाऊ ही आमच्या ह्या मित्रमंडळाची त्यांची नाही का एक भगवंताचरणी प्रार्थना आहे. आणि कुणालजीचं आयुष्य पण भरभराटीत जावं हेच आमची पण प्रार्थना आहे. कुणालजी एक हसमुख चेहरा घेऊन आमच्या शेजारी बसलेत. दोन शब्द तुमचे. एक तुम्ही जर नाव घेतलं नाही शुभेच्छा दिल्याबद्दल नाही एक नाव घ्या ना तुम्ही. नाव पाठच केलं नाही जरा काहीतरी घ्या कळशी काय मेथीची काहीतरी आहे. तुमच्या दाजीला विचारू शकता तुम्ही. अनुभवी व्यक्ती मागं बसले तुमच्या दाजी थोडे दाजी थोडे नाव घ्या ना. नाव घ्या तुम्ही. नाव घ्या. आता एक विनंतीला मान देऊन मामाच्या विनंतीला मान देऊन एक नाव घ्या. आपल्या समवेत आहेत आपल्या नवरदेवाची काका. हे सकाळपासून एक मिनिटही थांबली नाही. कंटिन्यू त्यांची धावपळ काम सगळ्या पाहुण्यांना भेटणे. आपण त्यांची संवाद काढू की त्यांना काय वाटतंय. काका दोन शब्द तुम्ही बोला. काय वाटतंय तुम्हाला कसं झालं काय पाहुणे म्हणजे तुमचं म्हणजे काय वेगळं वातावरणात काय नवीन पिढीतील नवीन लग्नाचं काय विचार बाबा. नवीन जुनी पिढी एकत्र आली म्हणजे एक आनंद झाला. या ठिकाणी आजच्या विवाह आवडून उपस्थित राहिले आपल्या कोकरे परिवाराचे लाडके लाडके ज्यांचा अनुभव लग्नाचा थोडा नाही का क्षणिक थोडक्यातच झालं लग्न पण त्यांनी असं एन्जॉयमेंट केली. आज त्यांनी तो कसं पूर्ण करून काढलाय. तर दोन शब्द बोलतील. दोन शब्द फक्त आमच्या वेळी तुम्हाला काय वाटतं लग्नाबद्दल कसं काय वाटतं. लग्न छान झालं.
काय वाटतं बाबा नवरदेवाबद्दल? काय नवरदेवाला काय तुम्ही सांगा असताना कुणाला काय असं काय बाबा सांगतो ना चेहरा जरा स्माईल आली चांगलं वाटतं आमच्या लग्नात एन्जॉय केला तेवढं ह्याला काय एन्जॉय केला नाही, त्या लग्नात जर आम्ही भरपूर एन्जॉय केला आम्हाला आठवतंय. आज तुम्ही भरपूर एन्जॉय केला असं आम्हाला कळणार. प्रत्येक स्पॉट तुम्ही कॅप्चर केला, प्रत्येक स्पॉटवर तुमचं फोटो शेअर होतं. त्याबद्दल तुमचं काय म्हणजे तुम्ही एन्जॉय केला तुम्ही पण पूर्ण. माझ्या लग्नामध्ये मला भेटलं नव्हतं एन्जॉय करायला आणि फोटो सेशन पण झालं नव्हतं. आम्हाला पण भारी वाटलं बघून. जेवण हे सगळं होतं. पाहुणे मंडळी पण खुश झाले. आपल्या लग्नाला आवर्जून उपस्थित राहिलेले बीडवरनं आपले कौशी हे नुकतेच आता पिंपरी चिंचवड मध्ये पोलीस प्रशासनात भरती झालेत. तसेच त्यांचे मित्र पण त्यांच्या समवेत पुण्यावरून इथं आलेत. नवरदेवाचे बंधू हे आमचे वाचे सकाळपासून अतिशय धावपळ केली आणि अक्षरशः सगळं टेन्शन ह्यांचे, सगळी जबाबदारी ह्यांच्या डोक्यावर होती. सगळी धावपळ ही अक्षरशः या नवरदेवाची टिकली राहिलेली. त्यासाठी ह्यांचा आम्ही धावपळ बघितली. वर जा खाली ये, वर जा खाली ये, सगळं म्हणजे ह्यांचं वातावरण केलंय. आणि एक फोटो सेशन मध्ये थोडाफार ह्यांचा रुसवा फुगा झाला, तो पण ह्यांनी समजून घेतला. त्याबद्दल आपण तुमचं म्हणजे नाराजी नाही ना? नाही ना? तर दोन शब्द आपले लग्न समारंभ कसा झाला, काय झाले, काय झाले, कसं झालं? नाही दोन शब्द बोला. दोन शब्द तसं नसतं. दोन शब्द बोला. दाजी बोलत की तसं लग्न झालं काय, तुमचं म्हणणं काय सांगा. लग्न म्हणलं की आता उभळ हे सगळं म्हणजे होऊ नये. त्या तुमच्यासारख्या कार्यकर्ते आणि तुमच्यासारखे भाऊ, तुमच्यासारखे पाहुणे, याच्यामुळे एवढा कार्यक्रम सुंदर झाला. त्यात मेन कॅरेक्टर गेले आपले त्यांची एवढी पळापळी झाली. दसऱ्यापासून ते टिकलीपर्यंत, पायापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळं त्यांनी बघितलं. खाली पाण्यापासून ते गुलाबजाम पर्यंत त्यांनी कष्ट घेतलं आणि कार्यक्रम सुंदर पद्धतीने लग्न पार पडलं. अतिशय आनंद झाला. असेच त्यांचे नंबर लागावं. एक गोष्ट अशी वाटते, जे मेन कॅरेक्टर आहे त्यांनी एवढी काय गडबडीने पुढाकार घेऊन एवढं काम, महत्वाचं काम केलं, म्हणजे नाही का जबाबदारी घेऊन काम केलं. तरी पण त्यांना एक तुम्ही सल्ला आहे, माझा सल्ला आहे, तरी 2-3 वर्ष तुमच्यावर काय नंबर येत नाही. जरी तुम्ही पुढाकार घेऊन काम, काय म्हणणं आहे तुमचं? काम करावं. फक्त मनात आधी आशा ठेवून करू नाही की आपण जबाबदारी घेतली, काम पूर्ण पाडलं चांगल्या पद्धतीने की आपला नंबर लगेच लागेल म्हणून. या ठिकाणी मी तर येतो. लाडाचे सर्वात मोठे बच्चे माऊली कोकरे, आपल्या पवईचे माजी उपसरपंच सदस्य, आपल्या लग्नाबद्दल 2 शब्दात मनोगत व्यक्त आहे की बाबा लग्नात त्यांचं अनुभव काय. मोठे मोठे पक्षातील मंत्री आलते, बारामतीतील पंचकृषीतील एक सन्माननीय सदस्य म्हणतात, ते प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहतात. त्यांना आल्यानंतर त्यांचा पाहुणचार कसा केला, 1-2 शब्दात सांगावं. वातावरण आणि योगेंद्र पवारांना आम्ही कळशीमध्ये फोन करून त्यांच्या कॉन्टॅक्ट करून कळशीमध्ये त्यांच्या पत्रिका दिली. बाळासाहेब तात्या गावडे यांचे आले, माजी चेअरमन बाळासाहेब तावडे आले
आणि किरण तावडे पंचायत समिती सभापती आले, योगेश भाई आले, पाटील माजी अध्यक्ष आले, समाधान होळकर आले. असे आम्ही प्रत्येक आमचे पाहुण्यांना सगळ्यांना आम्ही पत्रिका दिली. अशा पाहुण्यांनी बी आम्हाला खूप मदत केली. आमचे प्रधान आणि भाऊजी भाई आमचे पेटचे पाहुणे सगळे पुण्याचे सगळे सहकारी पुण्याचे यांच्या सगळ्या सहकार्याने आमचं लग्न शोभा वाढली आणि सगळ्यांनी आल्याबद्दल सगळ्यांचे आभार आहोत आम्ही. आज या ठिकाणी आमचे भाचे पुनाजी कोकरे यांच्या विवाहानिमित्त त्यांचे बंधू आणि बहिणी व भगिनी आणि मित्र परिवार असं जमलाय. आणि या खेळमेळीच्या वातावरणात आपण एक प्रत्येकाचं मनोगत घेत होतो. तर आमच्या माऊलीचं म्हणणं आलं की बाबा महिलांना पण त्यांच्या बहिणींना पण बोलायची संधी दिली पाहिजे. त्यांचं म्हणणं काय, त्यांचा अनुभव काय, त्यानंतर बाबा या लग्न कार्याचा अनुभव काय ते 2 शब्द त्यांनी बोलावं. तर सुरुवात मोठ्या वैदिकपासून करावी. काय वाटतं तुम्हाला बाबा, काय बोला. आम्ही पाहिलं ते तुम्ही तुमच्या लग्नाचा पूर्ण एक स्पॉट नाही, प्रत्येक कॅमेरा तुमच्या मागत होता. तुमचा हा अनुभव झाला तुझ्याबरोबर. मुलांच्या बाबतीत काय अजून वेगळं काय फिलिंग, घरात पहिलं लग्न बाबाचं? या ठिकाणी आपण आता नुकतंच 1 वर्ष पूर्ण झाले आपल्या धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस ऐश्वर्या कोकरे आल्या. तुमचं पहिल्यांदा स्वागत. आपण पुण्याची जनतेने काय काय एन्जॉय केलं, त्यांचं मुवमेंट काय काय लक्षात ठेवण्याच्या आणि त्यांनी एक्सप्लोर करावी लागेल. 2 शब्द बोला, तुमचं मनोगत मांडा. पुढे 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 बोलले 2 शब्द काय वाटतं? सकाळपासून पार पडले माझं मनोगत समजून आवाज तर आला नाही काही. महाराष्ट्र पोलिसांचा आवाज कसा दणक्यात पाहिजे तो आवाज आम्हाला काय आला नाही, त्यामुळे थोडं मोठ्याने बोला. नाही 2 शब्द हा युट्यूब वर जाणार आहे, त्यामुळे 2 शब्द मोठ्याने बोला. काय वाटतं काय नाही. कुणाच्या लग्नासाठी गेल्या 15 दिवसापासून सुट्ट्या काढलेल्या. कुणाच्या लग्नाचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित घाणा, मेहंदी, वर्तावा, लग्न व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे. सकाळपासून कुणाच्या लग्नाचा एकदम एन्जॉयमेंट केला. आता कुणाच्या लग्न एकदम समाप्ती होते आणि माझं मनोगत केला. पुढे गेले या ठिकाणी यार टाकले होती बाहेर बरं होती बाहेर थांबलं ठिकाणी कन्स्ट्रक्शन साइड मधलं मोठं नाव सुजीजी थोरात. आपलं युवा उद्योजक, आमच्या सर्वांची लाडकी ते आणि मानाचे पाहुणे. ते कुणाजीच्या लग्नाविषयी 2 शब्द बोलते. छान झालं, नियोजन चांगलं झालं, पाठीचा कार्यक्रम पण छान झाला आणि जे आपला एक पारंपरिक नृत्य प्रकार होता तो एक प्रकारे चांगला झाला. म्हणजे बघण्यासारखा कार्यक्रम झाला एखादा. छान झालं एकदम सगळं आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि महिला वर्गाने पण चांगलं एन्जॉय केलं. छान झालं एखादा. ओव्हरऑल तुमचं म्हणणं काय? भावी नवरदेव निखिलजी कोकरे बघूयात आपण निखिलजी कोकरे आपल्या या युट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा, त्यांचं मनोगत आपण घेऊ. त्यांचं काय म्हणणं आहे? आपले आणि जे असतील ओम आमचं त्यांनी चांगली मदत केली या ठिकाणी. आणि आपले फौजीभाई सगळ्यांचं फौजीभाई सगळे आपले आले
दाजी आले डोंगरातील आपल्या पॉडकास्ट चॅनलसाठी सर्वजण आले ते महत्वाचं आहे. भाऊ बहीण तुम्हाला काय सगळ्याचा आभार वाटतं. त्यांनी 8 दिवस आधी वेळ काढला त्यांच्या कामात आणि आणीची ओळख करून द्यायचं म्हणजे आमचे छोटे भाचे यांची नुकतीच बारामती MIDC नामांकित कंपनी पॅजो या कंपनीत ते आता सध्या एम्प्लॉईज इंजिनियर म्हणून वर्क करत आहेत. ते 2 शब्द मनोगत व्यक्त करतो. बोला. आज या ठिकाणी कार्यक्रम चांगला झालेला आहे. या ठिकाणी मला वाटते सगळी काही हे झालेलं आहे. नमस्कार हे सगळे जेवणाच्या इथं तुम्ही पण खूप आवडता. तिथं बाबा तुमची जेवणाच्या इथं काय काय आता सध्या नाही आमचे मोठे बंधू निखिल कोपरे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात जेवणासाठी काय 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 आयटम होते ते सांगेल. काय काय पदार्थ होते. भाजी चोरीची भाजी होती, मटकीची भाजी होती, मटकी उसळ आणि पुऱ्या होत्या, गुलाबजाम होते, पापड होते, पाप ओव्हरऑल म्हणजे पंचपक्वान्नाचं जेवण होतं की जे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीत एक फेमस आहे. प्रत्येक लग्नात आपण बघतो एक पंचपक्वान की जो भोग आपण देवी देवतांना देतो तोच आपण नवदेवता आपण आपल्या कार्यक्रमाला लग्नाला आलेल्या एक आपण देवी देवता समजतो. ते पाहुणे असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात. नवरदेवचा फोटो त्याच्यामुळं आम्हाला वेळ दिला नाही आमच्या चॅनलला. पण नवरदेवाने आधीच आम्हाला 2 मिनिटाचा फोटो चालता. आणि वैष्णवी कुत्रे भावी महाराष्ट्र पोलीस इकडे 2 शब्द बोलत लग्न खूप छान झालं. लग्नाचे सारे फंक्शन खूप छान झाले. हळदी आम्ही खूप एन्जॉयमेंट केली आणि नेक्स्ट लग्न ज्याचं असेल त्याच्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहे. त्यांनी खूप लग्न करावं म्हणजे पण लग्न तर एक्साइटमेंट मध्ये होणार आहे. पण आताच काय आताच कसं वाटलं तुम्हाला? आताचं पण खूप छान झालं. सगळे फंक्शन नीट पार पाडले गेले. खूप छान वाटलं. निकिता कुकरे बोलते. निकिता दोन शब्द आपल्या बंधूचं पॉडकास्ट चॅनल आहे त्यासाठी 2 शब्द. छानच झालं. चॅनल झालं हे कसं वाटलं तुम्हाला? काय काय होतं या तुमचा एन्जॉयमेंट तुमची एक्साइटमेंट किती दिवसापासून तयारी लागली? तुम्हाला तयारी किती दिवसापासून? 6-7 महिने झालं. काय मजा आली. काल वर्गावात झाला. आज लग्न सगळे एकत्र आले. म्हणजे ओव्हरऑल तुमचा भरपूर आनंदात भाषण गेला. आणि वर्षभरी वाट बघून लग्नाची आज तारीख आलेली आहे. एक मिनिट स्पॉन्स कर. डान्सर आहे ना या ठिकाणी मानच पिलवडी रिचा खरात हे नगर जिल्ह्यातील काची हे गाव की बाबा बबनराव पाचपुते यांच्या मतदारसंघात आलेले एक मानाचं गाव आहे. काची पंचकृषीतून आलेली एक इंस्टा इन्फ्लुएन्सर आहे, डान्सर आहे. एक डान्स आपल्यासाठी एक आपल्या पॉडकास्टसाठी एक डान्स करून दाखवली. कोणतं गाणं लावायचं बाळा?
कितना इसको समझाता हूँ, कितना इसको बहलाता हूँ, नादान है कुछ ना समझता है, दिन रात ये आहें भरता है। मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है। मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है। चप्पल नका ना घालू तुम्ही असं ना ना इथंच सगळ्यात जास्त इथं ती पाहुण्याला काय हो दिसू दे की व्हिडिओ दिसून द्या बरोबर आशीर्वाद दिला त्यांचा आपण जवळ म्हणून आहे मला काय वाटतं काय काय वाटतं जास्त जेवणाबद्दल मला जेवण सगळं व्यवस्थित झालं या सगळी माणसं जेवण्याची पाहुणे सगळे आनंदात आहे ते आम्ही सगळे खुशी होते व्यवस्थित सगळं आणि भावी नवरदेव भरपूर जण आहेत आपल्या इकडं त्यांचं पण कार्यक्रम वाढावं त्यांच्यासाठी नवरी बघायला तयार आहे आपण राहिलो तर मेवायचा आजारी या काय होणार नाही ट्रेनिंग केलंय मोबाईल काय वाटतं तुम्हाला बस करू का तुम्ही चालू कोणाची अडचण नाही पाहुणे गावी सगळे नाराज लोक काय काय नाही नाराज नाही झाले. जेवण काय नाही आम्ही 2 दिवसापासून इथं उभं राहून सगळं कार्यक्रम पूर्ण पाडलेला आहे तिकडे काय आहे मुलाचे मामा जायकडे मामा आपल्याला सांगते बाबा लग्न कसं पार पाडलं कसं झालं तसं तुम्हाला कसं वाटतं लग्नात काय चांगलं काय बाबा पाहुणे रावणे आले काय वाटत चांगलं वाटतं केला व्यवस्थित जेवण हे अजिबात नाही जेवण कसं काय झालं बेस्ट साहेबांनी सगळ्याला पोट्या बिट्यात आनंदात ठेवले बरं या ठिकाणी म्हणजे आपले सगळे पाहुणे मंडळी हे सगळे आहेत ते आपल्या लग्न कार्यक्रमाला आनंद आहे आनंद किती आली 500 पाहुणे झाले त्यांचं 2 शब्द लग्नाबद्दल काय वाटतंय भाऊ त्यांना बोला कसं झालं नवरदेवाचं कार्य नवरदेवाकडनं बाबा काय तुम्हाला सगळा मानपान व्यवस्थित मिळाला का ओके सगळं जेवण बिवण सगळे पाहुणे ओके ह्यांचं पण मन आपण जाणून घेतलं त्यांची पण प्रतिक्रिया चांगली होती आपण बघू तरी शेवटच्या सांगले नवरदेवाच्या वडिलांकडून त्यांचा चांगला पाहुणचार झालाय त्यांच्याप्रती प्रेम आहे आपुलकी आहे त्यामुळे थांबले आताच्या ह्या जीवनात असं कोण कोणाकडे थांबत नाही हे लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंत थांबले त्यामुळे ह्या सगळ्या पाहुण्यांचे आणि बाकी तुम्ही नवरदेवाचा माम म्हणून एक आभार व्यक्त करतो आणि आपला हा पॉडकास्ट आपला इथं सगळा संपला हे जाहीर नवरीचे बंधू इथे येते हा बरोबर नवरीचे बंधू यश आहेत की बाबा ह्या लग्न प्रसंगात त्यांनी मला खूप त्रास म्हणजे दत्तुकीचं जीवन काळ होता त्यांनी खूप हसमुख चेहऱ्याने सगळं समारंभ पार पाडला आमचंही त्यांना सहकार्य लाभलं त्यांचंही आम्हाला सहकार्य लाभलं 2 शब्द लग्नात तुम्हाला कसं वाटतं
अतिशय छान पद्धतीने लग्न पार पडलं. त्याचबरोबर सर्वांनी बरेच काही सहकार्य केले आणि व्यवस्थितपणे सगळं काही पार. ओके, धन्यवाद. आपल्या चेहरा सांगतोय की लग्न कार्य सगळं सुखरूप पार पडलं. एक मागच्या साईडला जाऊ शकतो, एक शेवटचा क्षण चाललाय, शेवटचा क्षण चालू आहे. एक तो क्षण आहे की बाबा तिथनं एक विदाईचा कार्यक्रम चालू होतो, तो क्षण चाललाय आणि त्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय आम्ही की बाबा कधी नवरी मुलगी आमच्या घरी येईल. आणि तसंच आपण बघू शकतो नवरी मुलीचा भाऊ आमचा सुनवैत आहे, त्याच्या मनातील दुःख, त्या मनातील तिची लहानपणीची म्हणजे लहानपणापासून त्यानं जिच्यावर आयुष्य घालवलं होतं ती बहीण आज दुसऱ्याच्या घरी जाणार आहे की बाबा मनात काय असेल ते थोडं 2 शब्द. एक बहीण जाती म्हणजे एक आईच असते, मोठी आईच असते, एक आईची मायाच असते दुसरी. की आज चालली म्हणजे तुझं थोडं दुःख आम्ही पण समजू शकतो, पण तुझी बहीण आमच्या घरात आली म्हणजे आमच्या घरची मुलगीच आहे, तिला खूप प्रेम आमच्याकडनं पण मिळणार आहे. त्या आणि हा जे परिवार मोठा परिवार आहे, चांगला परिवार, ह्या परिवार सगळे सुखी राहतात, ते आयुष्य करतात. आणि ह्या परिवाराची एक खासियत आहे की सगळेच आपले भावबंधू हे पूर्ण आणि पूर्ण धार्मिकरित्या थोडं साईडला वाढण्याची धार्मिकरित्या एक देवाशी जोडलेले कनेक्ट नाते प्रत्येक गोष्टी गावडीला जातात. गावडीचा अनुभवीचे त्याला मग काही लोकांनी एक खेळमेळीच्या वातावरणात हा लग्न समारंभ पार पडला. आणि आमच्या निखिलजी कोकरे या चॅनेलवरनं आम्ही जो प्रवास चालू केला लग्न समारंभाचा हा काढलेला हा शेवटचा व्हिडिओ. तिथून पुढचा जो सगळ्यांनी बाहेर चला, सोबत चाल.